हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे 31 डिसेंबर. या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आमचा जो दिवस आहे तो असाच टाईमपास करत संपणार आहे असं वाटतंय. कारण वाजलेत 10 वाजलेत आणि रोनित अजून पण झोपला आहे. रोनित अजून पण झोपलाय. 10 वाजले. कारण रात्री त्याला खूप त्रास झालाय. खोकला खूप होता. रात्री झोपताना छान झोपला, व्यवस्थित झोपला आणि 1-1.5 तासानंतर त्याला काय झालं, खोकला सुरू झाला. खोकलून खोकलून थकला. नंतर उलटी पण झाली. जेवढं जेवला तेवढं सगळं बाहेर काढलं. तर जवळजवळ 2 वाजेपर्यंत हाच कार्यक्रम सुरू होता रोनीचा. खोकला दिवसभर एकदम ओके होता. खोकला असं काहीही नव्हतं आणि अचानक रात्रीच सुरू झालं. त्याच्यामुळे रात्री 2-2:30 वाजेपर्यंत असंच होतं. तर आता 10 वाजले. तोपर्यंत आम्ही त्याला झोपू दिलं की रात्री झोप झाली नाही आहे म्हणून. तर तो झोपलेला होता. आमचं झालं आवरून, पूजा वगैरे झाली सगळी करून. त्याला फक्त तेवढं झोपू दिलंय. आता उठेलच. आणि आता 31 डिसेंबरचा प्लॅनिंग असा काही नाही राहणार. कारण असं बाहेर जाऊन आलो 2 वेळा. सिद्धटेकला गेलो होतो, परत एकदा मॉलला गेलेलो. तर बाहेर जायची इच्छा अजिबात नाही आहे. आता आवरावं लागणार. तर भांडे आणि पसारा आहे. चहा वगैरे केला नाही आहे. ते रात्रीचं ग्रीन टी पिला होता रात्री बऱ्याच दिवसानंतर. तर ते चहा वगैरे अजून काही बनवला नाही आहे. फक्त पूजा तेवढी झाली आहे. बराच वेळ विचार केल्यानंतर काय स्वयंपाक करायचा, तर आज 31 डिसेंबर आहे आणि नेहमी आम्ही आधीपासून रात्री 31 डिसेंबरच्या रात्री पावभाजीचा बेत हा असतो. फिक्स ठरलेलं असतं. जवळजवळ बऱ्यापैकी ठरलेलंच असतं. पण रात्री न करता आता सकाळी पावभाजीचा बेत केलाय आणि सगळं जे होतं ते घरातच अवेलेबल होतं म्हणून पण विचार केला. नाहीतर भाजी पोळीच करणार होती. असं काही आधी ठरवलेलं नव्हतं पावभाजी वगैरे करायचं. पण घरामध्ये फ्लावर, वाटाणा, बटाटा, टोमॅटो सगळं घरात अवेलेबल होतं. तर मग म्हटलं चला करून टाकूया. आणि रोनितला म्हटली तर रोनित लगेच तयार झाला की नाही कर पावभाजी, कर पावभाजी म्हणून. मग चला पाव आणले, छान शेकून वगैरे घेतले आणि पावभाजी तयार करून घेतली. जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे झाल्या झाल्या लगेच जे ब्लँकेट होतं, जे मी नेहमी वापरते, तर कालच्या दिवशी रोनितनं त्याच्यावर उलटी केलेली होती. तर ते पण सगळं भरलेलं होतं. तर ते पण मला आज क्लीन करून घ्यायचं होतं. तर ब्लँकेट पूर्ण वॉश केलं आणि त्यानंतर वॉशिंग मशीनचा पण प्रॉब्लेम झालेला होता. वॉशिंग मशीनच्या मागच्या साईडला जे आहे ते पाणी सारखं गळत होतं. म्हणजे मशीन सुरू केलं तर जो मागचा खालचा पाईप असतो जिथून पाणी आपलं बाहेर पडतं, इकडे पाणी भरायचं आणि तिथून बाहेर पाणी पडायचं. तर मग ते थोडं 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 मग भरायला फार वेळ लागायचा. म्हणून मग LG वाल्या कंपनीला माणसाला बोलवलं होतं आणि त्यांच्याकडून जे आहे ते वॉशिंग मशीन क्लीन करून घेतलं. कारण घरच्या घरी आपल्याला तर अजिबात जमलं नसतं. ते त्यांनाच जमतं व्यवस्थित करायला. तर त्यांना बोलवलं होतं आणि ज्या दिवसापासून मशीन घेतलं होतं त्या दिवसापासून आजपर्यंत कधीच मशीन आम्ही असं माणूस बोलवून क्लीन करून घेतलं नाही किंवा चेक करून घेतलेलं नव्हतं. तर मग यावेळेस म्हटलं सगळं त्या माणसालाच बोलवावं आणि सगळं जे आतमधलं बाहेरचं जे आहे ते सगळं क्लीन करून घ्यावं. तर मशीन पण आज दुरुस्त करून घेतलं होतं.
जेवण वगैरे झाल्यानंतर सगळी कामं वगैरे झाली आणि मशीन वगैरे सगळं दुरुस्त झालं होतं आणि संध्याकाळ झाली होती, तर चहा केला होता आणि रोनीचं असं होतं, की अ, पावभाजी आहे म्हटल्यावर मग परत एकदा जी आहे ती भूक लागतेच लागते. असं काहीतरी वेगळं बनवलं. पनीरची भाजी असली तेव्हा आणि पावभाजी किंवा वेगळं असं काहीतरी बनवलं तर. तर त्याने संध्याकाळी परत एकदा पावभाजी खाल्ली. भाजी-पोळी असली तर आम्हाला परत भूक कधीच लागत नाही. पण रोणीला पावभाजी होती म्हणून भूक लागली. त्याने परत एकदा त्याचं खाऊन घेतलं आणि जे ब्लँकेट होतं ना, मशीन दुरुस्त झालं होतं म्हणजे व्यवस्थित त्यांनी क्लीन केलं आणि आम्हाला चेक पण करायचं होतं. तर मी हातानं आधी एकदा धुवून घेतलं आणि त्यानंतर मग मशीनला ड्राय करून घेतलं होतं. जेणेकरून ते घरातच वाळवता येईल म्हणून. हे जे आहे बाहेर मशीनचं जे काम चालू आहे, त्यामुळे बाहेरच्या साईडला एवढी धूळ असते, खूप धूळ उडते आणि कितीही आपण म्हटलं बाहेर वाळवायला तर सगळी धूळ आणि ते धुतलं होतं आणि बाहेर टाकलं असतं तर परत खराब झालं असतं. म्हणून मग त्याला मी घरातच वाळवून घेतलं होतं. बाहेर टाकलं असतं तर ते परत धुळीनं खराब झालं असतं. म्हणून मग घरातच स्टँड टाकलं आणि वाळत घातलं. असं पण ड्राय झालं होतं बऱ्यापैकी चांगलं. तर थोडा पंखा लावला तर छान असं ड्राय वगैरे होऊन जाईल. आज 31st आहे. संध्याकाळ झाली आहे आणि सकाळीच आम्ही पावभाजी करून घेतली होती. खरं तर संध्याकाळी करायची होती, पण सकाळीच जर व्यवस्थित जेवण वगैरे झालं तर मला रात्री काही इच्छा पण होत नाही खायची. म्हणून मग सकाळीच पावभाजी केली होती. तर सकाळचं जर झालं आहे आणि आता राहिला संध्याकाळचा प्रश्न. आणि आता रात्री 12पासून न्यू इयर सुरू होईल. तर आता रात्री आम्ही काहीच केलं नाही कारण सकाळी पावभाजी झाली होती. तर आता फक्त भात लावला आहे, साधी खिचडी लावली आहे. साधी खिचडी लावली आहे, पिवळी खिचडी. रोनीला पण आवडते. पिवळी का नॉर्मल कधी कधी? तुला तर येलो वाली आवडते ना तूप टाकून. मी पावभाजी सोबत खाणार होता. मग ती पण चालेल की. भाजी थोडीशी शिल्लक आहे तर भात लावणार होती आधी, पण नंतर म्हटलं फिकी खिचडीच लावते जेणेकरून तूप टाकून खाता येईल आणि तिखट वाटलं तर मग भाजी मिक्स करून पण खाता येईल. तर आता खिचडी लावली आहे साधी आणि त्यानंतर बघू रात्री काय प्लॅन होतोय. बाहेर तर असं जेवायला वगैरे आम्ही जात नाही. 31 डिसेंबरला तर अजिबात जात नाही. आमची 31 डिसेंबरची पार्टी रविवारीच झाली. रविवारीच आम्ही जाऊन आलो, बाहेर जेवण वगैरे करून आलो. तर आत्ता तर कुठं जायचं नाही आहे. नको बेटा. कारण बऱ्याचदा असं झालंय की आम्ही बाहेर गेलो 31 डिसेंबरला जेवायला आणि अर्ध्यातनं परत आलोय. एकदा तर रोहित लहान होता त्यावेळेला आम्ही बाहेर गेलो होतो 31 डिसेंबरला आणि इतकी गर्दी होती हॉटेलवर, इतकी गर्दी होती. प्रत्येक हॉटेलवर तर होती गर्दी. जेवायला बसल्यानंतर जवळजवळ अर्धा तास 1 तासानंतर आमची जी ऑर्डर दिली होती ती आली आणि त्यानंतर आम्ही एक चपाती जी खाल्ली आणि नंतर परत जी ऑर्डर केली होती तर ती यायला परत अर्धा तास होता आणि रोहित खूप त्रास द्यायचा. तर त्यावेळेला ना अर्ध्या जेवणात आम्ही ते तसंच पार्सल पॅक केलं आणि घरी आलो होतो आणि घरी येऊन चपात्या बनवल्या आणि मग आम्ही खाल्लो होतो. तर असं झालं होतं. म्हणून आम्ही 31 डिसेंबरला सहसा बाहेर जात नाही, जे आहे ते घरीच करतो. यावेळेला तर सकाळीच बनवलं होतं त्याच्यामुळे आता साधी खिचडी लावली आहे आणि बघूया रात्री तरी म्हणतायत की असंच एक फेरफटका मारून येऊ रात्री 10-10:30च्या दरम्यान. तर बघूया, तुमच्याबरोबर शेअर करेलच. आत्ता तरी कुकर लावलाय आणि भाजी आहे शिल्लक. दहा वाजलेत आणि जेवण वगैरे झालंय, सगळं आवरून झालंय आणि आता चाललोय बाहेर. तर काही नाही, मसाला दूध पिण्यासाठी म्हणून जस्ट एक राऊंड मारून येऊया असं. पण आता सुट्ट्या सध्या सुरू आहेत तर अहोंचं सुरू होतं मसाला दूध पिऊन येऊ छान असं. तर आता त्याच्यासाठी चाललंय.
ते जाऊन आधीच खाली थांबलेत. कविता पायाची सेव आहे. थांबू आलेच मी. पप्पा तसंच मी तिकडे हात लावतोय तसं तिकडे थंडी खूप आहे आणि मला आता सर्दीचा त्रास आहे, त्यामुळे सगळ्यात पहिले स्वेटर आणि मास्क पण सगळ्यात पहिले घालावं लागतं. तुला पण घ्यायचंय मसाला दूध? तुला आवडतं? मला काही माहित. बघू तसं असतं. ते नाही का आपण इथं कोजागिरी पौर्णिमेला पिलं होतं आपण गार्डन मध्ये, आठवतंय? हा नाही आठवत. अरे समोसा खाल्ला होता आणि दूध पिलं होतं. नाही तुला नाही आठवते? तिकडे जाऊनच बघू. आवडलं तर आवडलं. हो. पप्पांना बोलो. पप्पा कुठे आहेत बघ. आहे मी इकडे बघू. अच्छा आलं. मसाला दूध पिण्यासाठी आम्ही चाललो होतो. आमच्या इथे जवळच एक मसाला दूध, केसर दूध म्हणून आहे. आधी माहीत नव्हतं आम्हाला, पण सोसायटीतले जे फ्रेंड्स आहेत त्यांनी सांगितलं की मसाला दूध छान मिळतं, गरम गरम मस्त असतं. तर ते पण गेलेले होते. ते नेहमी जात असतात. तर ते आधी गेले तर त्यांनी फोन करून यांना सांगितलं की लवकर या, मसाला दूध छान आहे इथे असं, आणि संपण्याची पण शक्यता आहे. तर त्यांचा फोन सारखा येत होता म्हणून आम्ही पटकन निघालो. आणि रस्त्यावर आल्यानंतर जेवढ्या हॉटेल आहेत रस्त्यावर, त्या हॉटेल्सवर वेटिंगवर लोक बाहेर बसलेले होते. एवढी गर्दी होती हॉटेलवर. आणि असंच जर गेलं तर बाहेर, आता ठीक आहे रोणीत मोठा झालाय त्यामुळे बाहेर वेटिंगवर बसणं ओके आहे, पण आधी जायचो रोणीत लहान असायचा आणि मग ते चिडचिड व्हायची. त्या दिवसापासून आम्ही 31 डिसेंबरला हॉटेलला कधीच जात नाही. आणि बाहेर लोक पण असं असतात, इकडे असतात की नाही पुण्यात, पण कसं थोडीशी भीती असते, कोण कशी गाडी चालवेल माहीत नसतं, म्हणून शक्यतोवर 31 डिसेंबरला बाहेर नकोच निघायला. पण सोसायटीतले जे फ्रेंड्स होते ते मसाला दूध पिण्यासाठी इथं आलेले होते, तर मग त्यांच्या सांगण्यावरून मग आम्ही इथं आलो होतो. आणि छान असं मसाला दूध होतं, पण खूप गरम होतं आणि काचेचा ग्लास असल्यामुळे हाताला चटका लागत होता, पण जी टेस्ट होती ना खूप छान होती. आणि आम्ही 2च ग्लास घेतले, रोनीसाठी घेतलं नव्हतं, कारण डाऊट होता की तो पूर्ण पेल की नाही पेल, कारण घरी खिचडी वगैरे खाऊन झाली होती, जेवण झालेलं होतं आणि एवढा पूर्ण ग्लास रोणीत पिणं शक्य नव्हतं, म्हणून एक एक्स्ट्रा ग्लास घेतला आणि त्यातलंच अर्ध त्याला दिलं. गार होत होतं, पण तेही त्याने पिलं नव्हतं. आम्ही दोघांनीच संपवलं ते आणि छान होतं. काही न करण्यापेक्षा मसाला दूध बाहेर येऊन पिलं तर 31 डिसेंबर जो आहे तो छान असा सेलिब्रेट झाला. आणि बरं झालं थोड्या लवकर आलो. थोडा उशीर झाला असताना तर दूध अजिबात मिळालं नसतं, कारण आज खूप गर्दी होती त्यांच्याकडे. त्यामुळे आम्ही 10ला आलो होतो आणि 10:30 पर्यंत त्यांचं दूध जे होतं ते पूर्ण संपलेलं होतं. हळू. जाऊन आलो आणि बरं झालं की लवकर गेलो, नाहीतर आज 31 डिसेंबर मला वाटतं त्या निमित्ताने का माहीत नाही, पण आम्ही गेलो आणि त्यानंतर 2-4 जणांनीच दूध घेतलं असेल आणि डायरेक्ट ते बंदच झालं. तर तिथलं दूध पण संपलं होतं. उशिरा जर गेलो असतो, 1-2 मिनटं जरी उशिरा गेलो असतो, 5 मिनटं, तर मग परत तसंच यावं लागलं असतं. तर त्याचं दुकान पण बंद झालं दूध संपल्यामुळे. तर चला, वाजलेत 11, 1 तास बाकी आता नवीन वर्षाला सुरुवात व्हायला. पण आता एवढी वाट कोण बघणार नाही, आता आम्ही झोपतोय. तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.